आता हे मोसंबीचं झाड आहे. ह्या मोसंबीच्या झाडाच्या बुडापाशी पाहून घ्या तुम्ही. नाही ग इथं किती माती लावलेली आहे. हे माती लावणं म्हणजे इथं पाणी साचलं, हे पाहून घ्या इथं पाणी साचलं की याले डिंक्या रोग, फंगस अशा बरेच काही किटाणू याच्यावर चढते आणि झाड पुरं बेकार करते. म्हणजे खोड. आता मी तुम्हाला खोड हे दाखवू नाही शकत कारण का तिथं पुरं पाणी आहे. पाण्याच्यानं काही दाखवू शकत नाही कारण खोड जे आहे बुडातून ते पुरं खराब होऊन जाते. ते असं म्हणजे असं सोकटल्यासारखं होते. ह्याही याले लावली आहे माती पाहून घ्या. हे लावू नका. तुमची मोसंबीची झाडं एवढी मेहनत वाया जाईल. हे अजिबात लावायचं नाही. आणि जे मी व्हिडिओ टाकले आपले मोसंबीले चुना आणि मोरचून पावसाळ्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. ते तुम्ही आयुष्यात पाहून घ्या. आणि आताही सांगून देतो मी की 4 किलो चुना, 2 किलो मोरचून आणि त्याच्यात गाईचं गोमूत्र टाका 1-2 लिटर भेटत असेल तर. आणि बुरशीनाशकचा चांगला पुडा टाका. 2 पुडे टाका त्याच्यात आणि ते घुटून घ्या. रातभर मुरू टाकून सकाळी टाकून द्या. धन्यवाद.